स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर राज्यातील जे काही शेतकरी वर्ग आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे। राज्यामध्ये पावसासंदर्भात वातावरण तयार होणार का? राज्यामध्ये पुढील 5 दिवस पाऊस पडणार का? असे अनेक प्रश्न जे आहेत शेतकरी वर्गाकडून, जे नागरिक आहेत त्यांच्याकडून केलं जात आहे। आज तारीख आहे 18 फेब्रुवारी 2026 रोजी। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाच्या संदर्भात असेल संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। आज आहे 18 फेब्रुवारी 2026। आज राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा प्रकारचं वातावरण असेल ते बघून घेऊया। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिकचा डोंगराळ भाग, अहिल्यानगर, पुणे, पुणेचा डोंगराळ भाग, घाट डोंगराळ भाग, कोल्हापूरचा आणि कोल्हापूर, सातारा, साताराचा डोंगराळ भाग, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ हे महाराष्ट्रातील 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर पुढील आज जे आहे राज्याच्या कोणत्याही भागामध्ये पावसासंदर्भात वातावरण नाही। ढगाळ वातावरण जरी तुम्हाला पाहायला मिळत असला तरी मात्र कोणत्याही या ठिकाणी पाऊस पाहायला आपल्याला मिळणार नाही। तर या ठिकाणी संपूर्ण हवामान भारतीय हवामान विभागाकडून कोरडे दाखवण्यात आलेले, त्यामुळे पावसाची शक्यता आज कोणत्याही भागामध्ये नसणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर आजचा हा हवामान अंदाज होता। अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।